श्री राम समर्थ. एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 5. आपण बघितलं की त्यांना डोहाळे जे लागलेत राण्यांना ते विचारण्यासाठी राजा वसिष्ठांच्या आज्ञेनुसार त्या राण्यांकडे गेलेला आहे. आता तो कौशल्याकडे आलेला आहे आणि तो तिला पाहतो आहे की ती कशी आत्मात सुख पावत आहे. तिच्या हृदयात जो राम आहे, तिच्या पोटात जो राम आहे, त्याच्याशी ती कशी एकरूप झाली आहे. पण हे राजाला नीट कळत नाही आहे. राजा म्हणे स्वमुखे कांते, काय आवडी आहे तुते, वेगी सांग डोहळ्या ते, सांडी पर ते भ्रमासी. तू मला सांग तुझे डोहाळे काय आहेत. पण ती काय म्हणते, येरी म्हणे मी अवघा राम, माझं माझी तव कैचा भ्रम, अवतरलो पुरुषोत्तम, देवांचे श्रम फेडावया. मला काय डोहाळेत बघा. तो दशरथ म्हणतो, आता हे पण विसरली का की ती माझी स्त्री आहे आणि ती माझी पत्नी आहे, हे विसरली का ती. ती म्हणे मी नव्हे स्त्री ना पुरुष, नर वानर ना राक्षस, ईशा जाजो निज ईश, परमपुरुष श्रीराम. आता मात्र त्या राजाला असं वाटलं हिला काहीतरी भ्रम झाला आहे. तिला म्हणतो की तू मला विसरलीस का. ती म्हणे, येरी म्हणे माझ्या ठाई, मी तू ऐसे उरले नाही, अधिष्ठान जो विदेही, आत्मा पाही श्रीराम. आता मात्र दशरथाने त्याला असं वाटलं की ती आठवण करून द्यावी की आपलं लग्न कसं झालं आहे, तू कशी माझी पत्नी आहेस. म्हणून दशरथ म्हणे कौसल्ये, माझे तुझे जे लग्न झाले ते रावणे अतिविघ्न केले, ते विसरलीस कैसेनी. आता काय झालं, रावणाचे नाव ऐकताच कौसल्यावर कशी झाली बघा तिची स्थिती. नाव ऐकोनी रावण, येरी म्हणे दे धनुष्यबाण, करू लंकेचे निर्वाण, मारू दारुण राक्षस. आता बघा कशी झाली ती. कुठे गेला रे हनुमंत, अंगद सुग्रीव जांबवंत, अजूनही रावणाची मात जगात उरलीच आहे. अहो वज्रदेयी निजगडा, पुच्छे घालोन या वेडा, लंका जाळा रे भडभडा, पाडा तडतळा राक्षस. पाचारा वानर, शिळी बुजारे सागर, पाडा पाडा रे नगर, निशाचर वस्ती ते. बघा ते नुसतं रावणाचं नुसतं नाव ऐकल्याबरोबर कौशल्याच्या पोटात असलेला राम काय काय बडबडू लागला बघा. तोडा नवग्रहांची बेडी, सोडा देवतांची बांधवडी, उभवा रामराज्याची गुढी, आज्ञा धडफुडी करी, आज्ञा सत्य तिन्ही लोकी. ती म्हणते की आता नवग्रहांची बेडी सोडवा, रामराज्याची गुढी उभारा आणि हे विभीषणाला आता राज्याभिषेक करा, त्याला लंका द्या, स्वतंत्र लंका द्या आणि यावत चंद्रसूर्यपर्यंत तो तिथे राजा म्हणून राहील अशी सोय करा. नाशारे जगाची दुःखे, त्रैलोक्य भरा रे हरिके, दुमदुमीत विश्वसुखे, परमपुरुषे श्रीरामे. नामे कळी काळासी शिकवण, यमदूता न घाली भीक, दो अक्षरी लाविला धाक, यमप्रमुख कापती. जो वाचे उच्चारी रामनाम, त्याचे पुरवावे सकळ काम, हरावे जन्म मरण, सहज सम करावे. नित्य जपे जो हे नाम, तो जाणावा मजसी सम, पुरुषां माझी पुरुषोत्तम, सकळ नेमे तेणे केले. बघा नुसतं रामाच्या नावाबद्दल सुद्धा किती बोलते आहे कौसल्या, किती सांगते आहे की नुसतं रामाचा उच्चार केला तरी त्याचं सगळं काम, हरावे जन्म मरण म्हणतो आहे तो. किती अद्भुत आहे हे रामनाम बघा. आणि इथे मात्र मला एक असं वाटतं सांगावं की हे सगळं बघून दशरथाला वाटलं होतं की हिला कुठल्या तरी भूताने संचारले आणि त्या भूताचा काटा काढायला आपल्याला आता कोणीतरी लागणार. म्हणून तो आता वसिष्ठ ऋषींना येऊन सांगणार आहे की तिच्याकडे बघा, तिला काय झाले बघा. तर इथं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा समर्थ रामदास स्वामी जेव्हा 12 वर्ष, जवळजवळ 36 वर्ष ते बाहेर होते, घराच्या बाहेर होते. तर त्याच्यानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्या आईने त्याला विचारले की काय रे नारायणा, कोणाच्या भूताने कोणतं भूत तुला लागलं होतं रे की तू असा आम्हाला टाकून निघून गेलास आणि आता येतोयस. तेव्हा समर्थ रामदास काय म्हणाले माहिती, सर्व भूतांचे जे हृदय, नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, तेची भूतगे माये, तेची भूतगे माये. असा हा रामनामाचा प्रसार करणारे आपल्याकडे संत भरपूर आहेत.
भरपूर संत आहेत की ज्यांनी गोंदवलेकर महाराजांनी रामनामाच्या जपावर किती भर दिलेला आहे. तर असे असे रामाच्या प्रति प्रीती असणारी लोक असताना वसिष्ठ पण जेव्हा आले तिथे तेव्हा तेही राममय झाले. जशी कौसल्या राममय झाली तसे तेही राममय झाले आणि म्हणे धन्य धन्य गो माये वंदावे तुझे पाय. आदरे पाहू गेला दृष्टी चित्त चैतन्या पडली मिठी हर्षे बाष्प दाटे कंठी पडिला सृष्टी मूर्छित. कौसल्याचे ते भान हरपून जाणं आणि तिचं ते राममय होणं पाहून वसिष्ठ मुनींना इतकं भरून आलं, त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांना पण तिथेच मूर्छा आली. मूर्छा म्हणता येणार नाही, ती भावसमाधी असते ती. नेत्री अश्रूंची आधारा रोमा फरकती स्वेदांकुरा अंग कापत असे थरथरा अवस्था मुनीश्वरा अनिवार्य. पण हे पाहून दशरथ आणिकच व्याकुळ झाला. तो म्हणला आधीच माझ्यावर त्या श्रावण बाळाच्या हत्येचा डाग आहे, आता हे परत हे वसिष्ठ पण असे झाले तर माझ्यावर केवढा मोठा डाग पडेल. आता काय करू, हे तर असे मूर्छित होऊन पडलेत, काय करणार मी. तर हे कौशल्याही तशी आणि वसिष्ठही तसे. काय झालं आता ते अवस्था. मग काय झालं, वसिष्ठांनी आपली अवस्था भावसमाधी आवरली. वसिष्ठ उघडली दृष्टी राव झोंबला कंठी सृष्टी उफराटी पै झाली. स्वामी वसिष्ठा तुझी बाधा हे तो न गोष्टी न घडे कदा पुत्र सुखा आड आपदा भाग्य मंदा आम्हासी. तेव्हा आम्हाला काय मंद भाग्य झालं आहे का, की आम्हाला असा पुत्र येणार आहे का की जो असं करेल. तेव्हा वसिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठ पोटी आले वैकुंठ पीठ पुरुषोत्तम झाला रे प्रकट दैवे उद्भट कौसल्याच्या पोटी वैकुंठ पीठ आलेले आहे. ते भाग्य आहे रघुवंशाचे. राया तुझं न कळे सर्वथा वर्म उदारा आले परब्रह्म धन्य धन्य आमचे कर्म पुरोहित धर्म ये वंशी. चरणी उद्धरेल शिळा पर्णील जनकाची बाळा आनंद विल लोका सकळा राम जिव्हाळा जीवनाचा. बघा कसे ते वसिष्ठ मुनी रामनामाची महती गात आहे. धन्य धन्य सूर्यवंश धन्य धन्य अयोध्येचा देश धन्य धन्य कौसल्येचा गर्भवास जगन्निवास पैयाला. जगताचा जो राजा आहे धनी आहे तो आला आहे बरं का तिच्या पोटाला. मग ऐकता कौसल्येचे हे डोहाळे मग दशरथासी सुख सोहळे तेणे परमानंद उचंबळे वंदी तात्काळ वसिष्ठासी. असा हा कौसल्याच्या डोहाळ्यांचा हा 5वा अध्याय इथेच समाप्त झाला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.